3 महिने झालेत गणेशनगरचे लोक त्रस्त जनता तुम्हाला दिसतच असेल. 3-6 महिने झालेत गणेशनगरचं त्रस्त नागरिकांना पाणी नाही प्यायला, हे बाथरूमला पाणी नाही. तुम्ही बघत असताना आम्ही वारंवार या गोष्टीसाठी लढत आहे. अक्षरशः लोक बिस्लरीचे पाणी मागवत आहे आणि हे झोपलेले नगरसेवक हे मोनोपॉली करून पाणी यायचं होतं. जेव्हापासून हे निवडून आले तेव्हापासून पाण्याची तर त्रस्त पाणीच नाही घ्या गणेशनगरच्या लोकांना. जे यायचं पाणी त्यांनी मध्ये टी टाकून ते पाणी दुसरीकडे वळवलं. हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. मोनोपॉली जे करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. आमची महानगरपालिका आयुक्तांना महापौरांना कळकळीची विनंती आहे, मॅडम कृपया तुम्ही इकडेही विजिट करावं. फक्त आपण शहर 6 महिन्यापासून पाणी नाही आहे. घर में से बाथरूम के लिए पानी लेके जाते सब लोग, फिर भी पानी और पीने के लिए आज तुम्ही पाहत असताल बघा का सर्व लोक मूर्ख नाही बसायला, तिकडे बसलेले सर्व. ही लोकांची व्यथा आहे. आम्हाला का भाग पडतंय वारंवार आम्ही ह्याच गोष्टी करायचं का? किती वेळा आम्ही आंदोलन करायचं आमच्या हक्कासाठी? आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं, इव्हन शौचालयाच्या साठी आंदोलन करावं लागतं, सर्व सुख सुविधासाठी आम्हाला आंदोलन करायला लागतं. जर आम्हाला आंदोलनच करायला लागत असेल तर आम्ही टॅक्स का भरायचा? सामान्य जनतेने टॅक्स जर भरत असेल तर त्याला सुविधा तितक्या दिल्या पाहिजे ना. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.